प्रेरणादायी ही कथा नक्की ऐका. एक खूप श्रीमंत माणूस होता. त्याच्याजवळ खूप पैसाही होता. धनधान्य ते देखील खूप काही होतं. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. तरीसुद्धा तो माणूस नेहमी दुःखी असायचा. त्याला तर त्याच्या दुःखाचं कारणच कळत नव्हतं. त्याने बऱ्याच विद्वान आणि अनेक साधूंना त्याच्या दुःखाचं नक्की कारण काय आहे ते विचारलं, पण काहीही त्याचा उपयोग होत नव्हता. काही दिवसांनी त्याच्या दुःखाचं रूपांतर हे आत्महत्येच्या विचारात आलं. तो आत्महत्या करण्याचा विचार करू लागला. अशाच एका दिवशी तो आत्महत्या करण्यासाठी एका उंच टेकडीवर निघाला. दुःखी मनस्थितीत तो टेकडीजवळ जात होता आणि तेवढ्यात त्याला वाटेमध्ये एक स्त्री एका झाडाखाली दिसली. आनंदाने कबुतरांना दाणे घालत होती. तिचा तो आनंद पाहून त्या श्रीमंत माणसाला राहावले नाही आणि तो तिच्याजवळ जाऊन म्हणाला, "बाई, तू इतकी कशी आनंदी आहेस? मला असा आनंदी का नाही राहता येत?" ती बाई हसून म्हणाली, "तुम्ही जर काही महिन्यांपूर्वी मला भेटला असता तर मीही तुमच्यासारखीच दुःखी दिसले असते तुम्हाला. कारण 2 महिन्यांपूर्वी चोरट्याने माझं घर लुटलं आणि माझी सर्व संपत्ती लुटून नेली आणि त्याच धक्क्याने माझे पतीसुद्धा वारले. मी सुद्धा त्यावेळी अशी दुःखी आणि आत्महत्येचे विचार करणारी झाली होते. पण एके दिवशी काही दिवसांपूर्वीच मी रस्त्याने चालत असताना एक छोटं कुत्र्याचं पिल्लू माझ्या मागे मागे येत होतं. त्याच्यापासून सुटका मिळावी म्हणून मी पटापट चालू लागले आणि घरात गेले. जेवण झाल्यावर बघितलं तर ते पिल्लू दाराबाहेर बसून होतं. मला त्याची दया आली. मी त्या पिल्लाला माझ्याकडं थोडंसं दूध दिलं. ते पिल्लू दूध पित असताना मला एक वेगळंच समाधान वाटलं, कारण मी कुठलीही अपेक्षा न करता त्या पिल्लाला दूध पाजलं होतं. त्याच दिवसानंतर निस्वार्थ भावनेने आणि कुठलीही अपेक्षा न करता इतरांना मदत करत असते. त्यामुळे मला जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं, ते शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही आणि म्हणूनच मी आता आनंदी असते." त्या स्त्रीचं बोलणं ऐकून श्रीमंत माणूस समजून गेला की निस्वार्थ भावनेने जगणं आणि मदत करणं हेच आनंदाचं खरं गुपित आहे. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, की सुखी राहायचं असेल तर निस्वार्थ भावनेने इतरांना मदत करा आणि आनंदी राहा. तर ही प्रेरणादायी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.